दाराला पेपर पण आणून दिला त्यांनी. तामिळनाडूचा अर्थातच द हिंदू आणि कॉर्नर व्ह्यू आहे. मला वाटतं TTDC मधला सगळ्यात बेस्ट व्ह्यू. समोरच विवेकानंद रॉक आणि स्टॅच्यू पण दिसतो. शिकागोला धर्म परिषदेला जाण्याआधी स्वामी विवेकानंदांनी येथेच ध्यानधारणा केली होती. गुड मॉर्निंग फ्रॉम कन्याकुमारी. वाव, समोरच बीच दिसतोय बघा आणि सेंट हिलिवरून यांचा स्टॅच्यू पण दिसतोय. तर सनराईज काय दिसणार नाही आम्हाला कारण पाऊस पडतोय. बघू शकता तुम्ही, अजून पण पावळ्या पडतात आहे बघा. सो ब्रेकफास्ट आहे कॉम्प्लिमेंटरी. ब्रेकफास्ट करून घेऊया आणि मग विवेकानंद रॉक मेमोरियलला व्हिजिट करायला जाऊया. चला. वाव, गव्हर्नमेंट प्रॉपर्टी नाही बघा. दाराला पेपर पण आणून दिला त्यांनी. तामिळनाडूचा अर्थातच द हिंदू. इंटरेस्टिंग. TTDCचं रेस्टॉरंट आहे. चला. स्वीट आहे पोंगल, त्यानंतर इडली, डोसा आहे, खिचडी म्हटलं त्यांनी, सांबार आणि चटण्या आहेत. ब्रेकफास्ट करून आलो आहे, दोघे रेडी आहे आणि लकीली मस्त ऊन पडलं. नाही तर पहाटेपासून जो पाऊस सुरू झाला ना, म्हटलं काय खरं नाही. चला जायचं आपल्याला विवेकानंद रॉक आणि आपली मिटिओर. फेरीच्या 2 लाईन आहेत. एक 75 वाली थोडी गर्दी असते आणि दुसरी 300 वाली ज्याला गर्दी नसते. पण आता ऑफ सीझनला आम्ही आलो, म्हटलं चला. इसमें कितना तक ले? वाव, शेवटी नंबर लागला आहे. चलो. फायनली. आणि व्ह्यूज बघा यार बाहेर स्टनिंग. वाव, मस्जिद आहे, चर्च आहे, व्ह्यूज काय आहे लवली. साठी पण तुम्हाला इथे तिकीट घ्यावं लागेल. असं म्हणतात स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या धर्म परिषदेला जायच्या आधी म्हणजे 1892च्या डिसेंबरमध्ये या इथे याच दगडावर मेडिटेशन केलं होते, ध्यानधारणा केली होती आणि त्याच्या स्मरणार्थ हा विवेकानंद मेमोरियल रॉक बांधला आहे. आणि इथून जो व्ह्यू दिसतोय ना, त्रिवेणी संगम, हिंदी महासागर, बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्र. चला ध्यान मंडपात जाऊया आणि थोडं ध्यानधारणा करूया. उत्तिष्ठ जागृत प्राप्य वराने बोधत. स्वामीजींच्या या अजरामर वाक्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आज ध्यान केंद्रामध्ये जाऊन. एकदा तरी अनुभवावा. अच्छा, आपल्या रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये एकदा तरी मेडिटेशन तर करावंच, पण इथे येऊन ते करण्यामध्ये एक वेगळीच मजा. खूप शांत वाटतं.
किनाऱ्यावर परत आलो आहे. एक्झॅक्ट लोकेशन बघा आपलं, तुम्हाला मोबाईलमध्ये गुगल मॅपमध्ये दाखवतो. भारताच्या अगदी दक्षिण टोकाला आहे. मस्त फिरून आल्यानंतर आता एक लेमन सोडा तो बनत आहे. रूमवर आलो आहे. आज पण इथेच स्टे आपला, फक्त रूम अपग्रेड केला आहे. थोडासा वरचा आणखीन चांगला व्ह्यूवाला रूम घेतला आहे. रूम बघा सुपर्ब आहे आणि AC पण आहे. थोडी कॉस्ट जास्त आहे, 1000 मोर, पण बेस्ट थिंग बघा, फर्स्ट फ्लोअरवर असल्यामुळे ना डायरेक्ट व्ह्यू आहे बाल्कनीतून आणि कॉर्नर व्ह्यू आहे. मला वाटतं TTDC मधला सगळ्यात बेस्ट व्ह्यू. समोरच विवेकानंद रॉक आणि स्टॅच्यू पण दिसतो आणि हा पूर्ण बीचचा व्ह्यू. चला जरा फ्रेश होऊया. आणि मोरांचे आवाज बघा, इथे झाडावरच मोर आहे समोर. मी तर आयुष्यात पहिल्यांदाच पिसारा फुलवलेला मोर पाहिला आहे. दोघंही फ्रेश झालो आहे. पुन्हा एकदा जाऊया मार्केटमध्ये भटकंती आणि खरेदीला. आता जरा विंडो शॉपिंग. छान आहे ना. आणि स्पायसेस, मसाले तर हवे तिकडचे अतिशय फ्रेश असतात. आणि आला आपला गरमागरम फिश. व्हाट नेम दिस फिश? इसका नाम वांगड़ा ऐसा कुछ बोलता है इधर लोकल. लोकल वांगड़ा. वांगड़ा तो बांगड़ा तो महाराष्ट्र में दे वो नहीं. बांगड़ा नहीं है. अच्छा बांगड़ा नहीं. आणि एक परोठा आणि इथे आम्हाला मिळाल्या चपात्या. चलो बॅक टू TTDC तमिळनाडू. सुपर्ब स्टे आहे यार. तुम्हाला 1900 पासून रूम अवेलेबल आहेत. आम्ही काल घेतला तो 1900चा होता आणि आज 2900चा घेतला, कारण जरा वरून चांगला व्ह्यू येतो. आय लव कन्याकुमारी. आणि हा मोरांचा आवाज आहे का? माय गॉड, 2 दिवस मंत्रमुग्ध झाला मोरांच्या आवाजाने. सो परफेक्ट टाईम टू एंड अवर व्लॉग. मित्रांनो, कन्याकुमारीला निरोप द्यायची वेळ आली. आजचा लास्ट डे आपला. इवन पूर्ण आपल्या तमिळनाडू, एन्चांटिंग तमिळनाडू लिहिले बघा. आणि खरंच काय टेम्पल्स, बीचेस, ईस्ट कोस्ट, सुपर्ब, अमेझिंग हिस्ट्री, एव्हरीथिंग, फोर्ट्स, फूड. आधीचे एपिसोड बघितले नसतील तर आवर्जून बघा. उद्यापासून आपला परतीचा प्रवास सुरू होणार आहे. फ्रॉम कन्याकुमारी टू मुंबई. टप्प्याटप्प्याने जाणार आहे आपण. मे बी कोइंबतूर, पुढे बघू कसं होतं आहे. सो फ्रेंड्स, कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला नक्की विसरू नका. तोपर्यंत मस्त फिरा, मनसोक्त जगा. बाय बाय.